समर्थ लहानूजी महाराज की जय. ज्या कडू पाटलांच्या वाड्यामध्ये बाबाजीनं बरेच वर्ष निवास केला आहे आपलं, त्यांच्या सुनबाई आपल्यासोबत आहेत आणि नित्यनेमानं अजूनही अतिशय नेमानं आणि खंड न पडू देता पहा बाबाजीसाठी अजूनही नैवेद्य त्यांच्या घरचाच येतो. बाबाजीनं संपूर्ण जिथे त्यांच्या घरी वाड्यामध्ये निवास केला त्यावेळेसपासून आतापर्यंतसुद्धा त्यांचा नित्यनेम सुरूच आहे. नैवेद्य बाबाजीसाठी येतोच त्यांच्याकडून. त्यांच्या सुनबाई श्रीमती रजनीताई कडू ह्या नित्यनेमानं त्यांच्याकडून अजूनही नैवेद्याचं ताट बाबाजीसाठी येतच असते. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. ज्या गोविंदरावजी कडू आणि मोतीरामजी कडू यांच्या वाड्यामध्ये बाबाजींचं निवासस्थान झालं, बाबाजी राहत होते, त्यांच्या घरी आज आपण आलो आहोत. त्यांनी आता थोडा एक भाग नवीन बांधकाम केलेलं आहे. बाबाजींचं हे देवघर इथे आहे आणि आपण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बाबाजी बसत होते आणि तिथून अनेक भक्तांच्या समस्या ज्यांनी सोडवल्या बाबाजीनं, ते ठिकाणसुद्धा यानंतर पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण आता वैशाख शुद्ध नवमी आजची आहे. आजच्या नवमीच्या दिवशी दशमीला इथे काला असतो आणि मायबाईची नाम समाधी इथे आहे, त्यांच्या घरी आहे, ती पाहणार आहोत. आणि त्याच्या आकर्षणानंच बाबाजी इथे राहिले. जवळपास बरेच वर्ष इथे सहवास त्यांचा घडला बाबाजींचा. त्याचं महात्म्य आपल्याला काकूकडून जाणून घ्यायचं आहे. बऱ्याच भक्तांची अशी एक इच्छा होती की स्वर्गीय गोविंदरावजी कडू आणि मोतीरामजी कडू यांच्या वाड्यामध्ये, कडू पाटलांच्या वाड्यामध्ये जी नामसमाधी आहे त्या नामसमाधीचं चित्रीकरण झालं पाहिजे आणि त्याचं महात्म्य आम्हाला कळलं पाहिजे. याकरता आज आपल्याला बाबाजीनं आणलेलं आहे. वैशाख शुद्ध नवमी इथे कार्यक्रम असतो आणि आजचाच तो दिवस. आज सकाळी 6 वाजून काही मिनिटापर्यंत अष्टमी होती, नवमीला सुरुवात झालेली आहे. उद्याला सकाळी तीर्थी इथे बसणार आहेत. काकू आपल्यासोबत आहेत. स्वर्गीय कडू पाटलांच्या सुनबाई रजनीताई कडू आपल्यासोबत आहेत. तर काकू जय गुरु. बसा बसा. तर सर्वात आधी तुमचा परिचय सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव रजनी बाबासाहेब कडू, राहणार टाकरखेडा. हो. आणि कडू पाटलांच्या सुनबाई आहे. कडू पाटलांच्या सून. तुमच्या इथे हे जे दैवत आहे श्री संत मायबाई नाम समाधी, तर यातील ही जी मध्यवर्ती भागात आहे ही मायबाईची समाधी आहे की नाही? आणि याच्या बाजूची कोणाची आहे? एक त्यांच्या मालकाची आहे. अच्छा. आणि एक ते पांडुरंग महाराजचे. अच्छा. आणि ती छोटी समाधी आहे ना, ती गोरी माऊलीची आहे. हो, छोटी आहे, गोरी माऊलीची. तर अंदाजे तुम्हाला आठवते किंवा तुमच्या सासूबाईंनी सांगितलं आहे, अंदाजे किती वर्षापासून हा वैशाख शुद्ध नवमीचा कार्यक्रम वैशाख महिन्यामध्ये चालतो हे सांगा. खूप वर्ष झाले, पुष्कळ वर्ष झाले. हो. म्हणजे बाबाजीच्या आधीपासून माझे आजच सासरे आधी इथं मायबाईजवळ वैशाख शुद्ध नवमीला ह्या नागझरी आहे ना आपल्या इथे, त्या नागझरीवरून तूप आणत होते. हे पाणी आणत होते गुंड भरून. त्या गुंड भरून इथं ठेवत होते. नंतर त्या पाण्याचं तूप बनत होतं. हां, ते तूप सगळ्या पंक्तीला वाढत होते. ते सगळी पंगत इथं छान हिरवा मंडप, जसं लग्नासारखंच सगळे शेजार पाजारचे खेड्यापाड्याचे लोक जेवण करायला राहत होते. पुरणाच्या पोळीचं हे होतं.
पुरणाची पोळी. शेजार पाजारचे संपूर्ण गाव सगळे गाव सांगतात ना हो अजून. हो सगळे संपूर्ण गावाला इथे नगर भोजन राहायचं. नगरभोजन हां परिसरातले सुद्धा लोक यायचे सगळे हो. आणि श्री संत लहानोजी महाराज यांचं जे वास्तव्य तुमच्या घरी झालं त्यांच्याच पादुका आहेत ना बाबाजीच्या. हो हो ह्याच पादुका पादुका आहेत, बरोबर आहे. तर बाबाजींचं जवळपास किती वर्ष वास्तव्य झालं तुमच्या वाड्यामध्ये? इथे 32 वर्ष राहिले. 32 वर्ष इथे 32 वर्ष राहिले बाबाजी. निवास त्यांचा झाला आहे. आणि बाजूच्याच तुमच्या वाड्यामध्ये एक रूम सुद्धा तुम्ही त्यांना दिलेली होती. आणि त्या ठिकाणून जे काही लहान भक्त आहे त्यांचे जे काही न्यायनिवाडे व्हायचे बाबाजींचा कृपा आशीर्वाद त्यांना याच ठिकाणून मिळालेला आहे. सगळे इथे साधू संत येऊन गेले आहेत. तुकडोजी महाराज पण आले होते. हो येऊन गेले. ह्या कार्यक्रमालाच बोलवलं होतं त्यांना. ह्या कार्यक्रमाला येत होते. आणि मग शेवटी त्यांची तब्येत चांगली नव्हती ना. हो मग तुकडोजी महाराज आले तर मग माझ्या सासूबाईला म्हणे मला हिचं थोडंसं काहीतरी दे म्हणे. मग ते वरणाचं पाणी थोडंसं 1 कपभर वरणाचं पाणी पिले. त्यांना काहीच चालत नव्हतं. हो शेवटच्या काळात. हो शेवटच्या काळात वरणाचं पाणी घेतलं त्यांनी. आणि त्यावेळेस बाबाजी जिवंत होते आपले लहानोजी महाराज. 68 सालामध्ये. 68 सालातली गोष्ट आहे. 68 साल कारण की 11 ऑक्टोबर 1968ला निर्माण झाला आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. तर आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर जे आपल्या विदर्भाचे दासगणूच म्हणावं लागले, तर त्यांनी त्यांच्या पोथीमध्ये संपूर्ण तुमच्या घराचा उल्लेख केलेला आहे की ही जी मायबाईची नामसमाधी आहे या नामसमाधीच्या आकर्षणानं बहुधा संत लहानोजी महाराज तुमच्या घरी आले असावे आणि निवास केला असावा. तुमच्याच कुटुंबातील एक व्यक्ती असे सुद्धा सांगत होते की आमच्या कुटुंबामधलं कोणी एखादं सुतक जरी आलं तरी बाबाजी जेवण आमच्याच घरचं घ्यायचं. जेवण नाहीतर सहसा पहा ज्या घरी सुतक जर असलं तर सुतकामध्ये सहसा लोक टाळतात नाही याच्या घरचं जेवायचं. ते गोविंदरावजी कडू जेव्हा हे झाले होते ना वारले होते तेव्हा मग माझ्या सासूबाईला असं वाटलं आपण ताट कसं न्यावं आता हे आप्पाजी वारले आपल्याचे. तर मग बाबाजी मग माणूस पाठवला की जा ताट वाड्यातलं ताट घेऊन ये मालकीनला ताट सांगून दे. हा माझ्या सासूबाईला मालकीन म्हणत होते. बाबाजीलाच निरोप पाठवला का मालकीनला सांग का ताट घेऊन पाठवून दे. ते आम्हाला सुतूक काही नाही ते तुम्हाला आम्हाला काहीच नाही असं बाबांनी बाबाजीचे हे शब्द. हां हे लहान बाबाचे अतिशय सुंदर वर्णन असं लहानोजी लीलामृतमध्ये विदर्भाचे दासगणू रामकृष्णदादा बेलूरकर यांनी केलेलं आहेच. परंतु आज सर्व लहान भक्तांना या माध्यमातून आपल्या लहानोजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून मायबाईची जी नामसमाधी आहे त्या नामसमाधीचं या वैशाख महिन्याच्या 9मीमध्ये दर्शन घडते आहे. उद्याला इथे अतिशय उत्साहामध्ये तीर्थस्थापना होणार आहे आणि परवाच्या दिवशी काल्याचं सुद्धा आयोजन या ठिकाणी असते. दरवर्षी इथे कार्यक्रम अजूनही संपन्न होत असतो. मग असे सांगितल्याप्रमाणे काकूच्या सासूबाईंनी त्यांना सांगून ठेवलं की बाबाजीचं ताट अजिबात बंद करायचं नाही आणि बाबाजीचा नैवेद्य हा नित्यनेमानं आपल्या घरून गेलाच पाहिजे. तर अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काकू तिथे ताट घेऊन जात असतात बाबाजीच्या तिथे. आताच माझी आणि त्यांची भेट त्या ताट घेऊन आल्या नैवेद्य घेऊन आल्या बाबाजीच्या आणि माझी आणि त्यांची भेट झाली. मला बाबाजींनी इथे बोलवलेलंच होतं आज की आपण तिथलं नामसमाधीचं महात्म्य काकूंकडून जाणून घेतलं पाहिजे आणि सर्व लहान भक्तांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. काकू जय गुरु. आज तुम्ही जे माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय जय लहान समर्थ लहानोजी महाराज की जय. श्री संत परब्रह्म आयबाई मातेश्वरी की जय. हाच तो वाडा आहे कडू पाटलांचा. स्वर्गीय गोविंदरावजी कडू आणि मोतीरामजी कडू यांच्या सूनबाई श्रीमती रजनीताई कडू आपल्यासोबत आहे. तर हाच तो वाडा आणि या वाड्यातील हीच ती खोली ज्या खोलीमध्ये बाबाजीनं स्वतःचे हात पाठीमागे बांधून घेतले होते आणि प्रत्यक्ष श्रीहरीने बाबाजींना घास भरून दिला. हीच ती खोली आहे. तर ह्या खोलीचा हा दरवाजा आहे. हो आमच्या सासूबाईने हात बांधले. आतमध्ये पहा आता थोडेसे
ही जी खोली आहे, आता अलीकडेच काय झालं की इथे भिंत कोसळली आहे. मागल्या वेळेस आपण या खोलीमध्ये काय केलं होतं की थोडंसं चित्रीकरण केलेलं होतं आपण. आता थोडीशी विस्कळीत झालेली आहे. या खोलीचं पुनर्निर्माण ते करणार आहे. तर हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष रजनीताई यांच्या ज्या सासूबाई आहे त्यांना बाबाजीनं हात बांधायला लावले होते आणि तू चालली जाय. तर याच्यामध्ये एक छिद्रसुद्धा आहे या दाराला. या छिद्रामधून त्यांच्या सासूबाई पाहत होत्या. पहा, हेच ते छिद्र आहे. अजूनही साक्षी देत आहे बाबाजीची. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. स्वर्गीय गोविंदरावजी कडू आणि मोतीरामजी कडू यांच्या वाड्यामध्ये आपण आहोत आणि ज्या खोलीमध्ये बाबाजीनं अनेक भक्तांच्या समस्या सोडवल्या ती हीच खोली. या खोलीचा अलीकडे आता जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. श्रीमती विजयाताई ठाकरे त्यांच्या कन्या पाटील कडू पाटलांच्या कन्या त्यांनी या खोलीचा जीर्णोद्धार केला. याच ठिकाणी बाबाजी बसायचे आणि ते हेच ठिकाण पहा. या खोलीमधून अनेक भक्तांच्या समस्या निवारण्याचं कार्य बाबाजीने केलं. जनहितार्थ कार्य केलं. संपूर्ण आयुष्यभर झिजले. तर ते हेच एक छोटंसं आतमध्ये देवघर आहे. मंदिरात बाबाजीचा फोटो तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि ही बाबाजीची गादी पहा, इथे सुद्धा एक फोटो ठेवण्यात आलेला आहे. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. याच खोलीमध्ये बाबाजी बसायचे आणि अनेक भक्त दूरदूरून भक्त इथे दर्शनाला यायचे. बाबाजीचा पदस्पर्शाने पावन झालेलं असं ठिकाण आहे. स्वर्गीय मोतीरामजी कडू आणि गोविंदरावजी कडू यांच्या वाड्यातील हे ठिकाण आहे. याच ठिकाणी बाबाजी बसायचे आणि सगळं निराकरण, सगळ्या समस्यांचं निराकरण भक्तांचे इथून केलेलं आहे. श्री संत लहानूजी महाराज की जय.